कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? नाही बघा, नेहमीच कसं असतंय, कुठलीही गोष्ट असली की कायदा सुव्यवस्थेचा हा विषय बीड जिल्ह्यातला ऐरणीवर असतोच आणि तो आहेच. आणि एकदा मग बीड आलं की मी तिथं गेलो की तो विषय थोडाफार तरी होतो. पण कायदा सुव्यवस्था ही पूर्वपदावर आणण्यासाठीचं काम ते सर्वजण आपण मिळून करूयात असं त्यांचं मानस आहे. त्या पद्धतीने ते बीड जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष. महाराष्ट्रामधील बीड जिल्हा हा त्यांच्या पूर्ण म्हणजे ज्ञात असणारा जिल्हा झालेला आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याचा खासदार, बीड जिल्ह्याचे पूर्ण प्रश्न, बीड जिल्ह्याची जनता ह्याच्यात त्यांना पूर्ण अगदी त्यांच्या डोक्यात आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याला इथून पुढच्या काळामध्ये न्याय मिळेल असं मला वाटतं. संतोष देशमुख यांचा काही उल्लेख झाला किंवा त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? नाही, कालचा विषय हा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी निधी मागणे, त्यांचे नुकसान भरपाई देण्याचा विषय असल्यामुळं कालचा विषय जे आहे तो संतोषांना देशमुख यांच्यावर चर्चा होण्याचा नव्हता. त्याच्यामुळे या विषयात चर्चा नाही. चर्चा जी आहे ती आमची काल शेतकऱ्यांच्या विषयावर झाली. सर, एक प्रश्न याच्यामध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हा जो तपास आहे एका वर्तुळाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत नाहीये. कारण त्या लोकांना ज्यांनी मदत केली, वाल्मिकांना कराड यांना अटक झाली, ते म्हणतात की यामध्ये माझा संबंध नाही आणि त्यांचं याच्यातून नाव वगळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये हे बघा, मी वारंवार सांगतोय की कुठला आरोपी म्हणतोय की मी ही गुन्हा केलेला आहे, जो बी कुणी आरोपी असतो तो मी तो नव्हेच असे म्हणणारे सर्वजण असतात. पण एक शोकांकिता ह्या गोष्टीची आहे की याचा तपास खूप खोलात जाऊन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत याचा तपास खोलात जाऊन होणार नाही तोपर्यंत पूर्ण गोष्टी बाहेर येणार नाहीत. आता जो बी काही तपास केला आहे, मंत्री महोदय जे गृह आहे, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या खात्यामार्फत जी चौकशी चालू आहे, ज्या काही गोष्टी महाराष्ट्र शासन करतं आहे त्याच्यामध्ये एक लिमिटला कुठंतरी ब्लॉक केलं आहे असं मला वाटतं आहे. त्यांनी लिमिट क्रॉस करून जे कुणी याच्यात सापडते त्यांना सर्वांना आरोपी केलं पाहिजे. म्हणजे खरा आरोपीपर्यंत तुम्हाला जाता येईल की ही बीड जिल्ह्यातली जी दहशत आहे, गुंडगिरी आहे, दादागिरी ही थांबवायची असेल तर तरी कुठल्या तरी पण त्यांनी एक काहीतरी कॅप टाकून तपास करतायत असं वाटतंय. ठीक आहे, आता जी करतात त्याच्यातही आम्हाला समाधान करणं. आता सत्तेच्या पुढे शहाणपण चलत नाही, सत्ता त्यांच्याजवळ आहे. त्याच्यामुळे सत्तेच्या पद्धतीनं काय कशा पद्धतीने करतील. पण फरक या गोष्टीचा बीड जिल्ह्यातली ज्यावेळेस सत्ता बदलेल त्यावेळेस का होईना पण 100% आणखी बऱ्यापैकी बदल होईल असं मला वाटतं. कृष्णा आंधळे कुठे सापडत नाही अजूनही. वाल्मिक कराडांचे वकील दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्याचं नोटिफिकेशन निघाले, त्याबद्दल काय? नाही, हा आता प्रशासकीय बाब आहे. त्याच्या प्रशासकीय बाबीचा एक भाग म्हणून त्यांनी केलेला असेल ते त्या निकषात बसले असतील. कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही. मी त्याच्यावर आरोप करावेत असं मला नाही वाटत. त्याच्यामुळं मी त्याच्यावर एकच सांगतो की ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्याय देवता आपण म्हणतो, त्या न्याय देवतेवर भरोसा ठेवूयात की त्या निकषाप्रमाणे त्यांची निवड झाली असेल अशी अपेक्षा करूयात. नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, पण कुंभमेळ्याच्या कॉन्ट्रॅक्टवरून आता तिन्ही पक्षांमध्ये वाद होताना पाहायला मिळतोय. अनेक परप्रांतीयांना कॉन्ट्रॅक्ट दिलेत म्हणून आता जर आपण पाहिलं तर तिथले नाशिकचे नेते एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळत आहेत. छगन भुजबळ आघाडीवरती आहे. हे बघा, आता हे 3 पक्षाचं सरकार आहे, हे असं होणारच आहे ना. एक गोष्टीचा निर्णय देणारा एक ज्यावेळेस मालक असतो त्यावेळेस गोष्ट वेगळी असते. तिघाचे 3 इंटेन्शन, तिघाचे 3 विचार, तिघांचं सर्व. त्याच्यामुळे एक गोष्ट करण्यासाठी जी मेहनत लागते ती तिप्पट मेहनत करणाऱ्याला लागायली. त्याच्यामुळे जो करणार आहे तो सुद्धा कुठे एका इंडस्ट्रीला यायचं आहे, एखाद्याला इंडस्ट्री आपल्या इथं आणायची, तिघाला भोट्यावं लागते, तिघांची परवानगी घ्यावी लागते. आता हे तिघांपेक्षा त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं येतं की हे आपण काय करायचं. त्याच्यामुळे नवीन इंडस्ट्री मला वाटते ज्या प्रमाणात महाराष्ट्रात यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही आहे. त्याचा परिणाम काय होतो ते युवकांना आमच्या रोजगार मिळत नाही आहे. रोजगारासाठी खूप आवश्यकता आहे पण ते होत नाही. बीड रेल्वेचं उद्घाटन गेल्या 5-7 वर्षापासून आम्ही ऐकतोय, कधी पूर्ण होईल, काय अपेक्षा आहेत? नवीन मार्गाचं देखील हे झालेलं आहे, सर्वे होतोय. बघा, मला तुमचे आभार मानायचे की मी 5-6 वर्षांनी ऐकतात, पण मी जसा मला कळतंय म्हणजे गेली 25-30 वर्षापासून बीडची रेल्वे ऐकतोय. आणि मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ज्यावेळेस मार्च 2024ला एक रेल्वेनं नोटिफिकेशन काढलं, 261 किलोमीटरची रेल्वेचा मार्ग आमच्या बीड जिल्ह्यात होतोय, जी की ज्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून तो प्रकल्प उभा राहतोय. तो प्रकल्प गेली 10 वर्षापूर्वीच कंप्लीट होणं अपेक्षित होतं पण तो झाला नाही. तर ते फक्त मार्च 24ला जे नोटिफिकेशन आलं त्याच्यात 99 किलोमीटर रेल्वे लाईन कंप्लीट झाली असं हे होतं. पण मी 1 वर्ष 1.25 वर्ष आता झालं मी खासदार होऊन
आता ह्याच्यात लय वेगळे वेगळे कोण कोण म्हणते त्याचा काय संबंध आहे, ह्याचा काय संबंध आहे मला माहीत नाही, पण बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझा संबंध आहे. बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला निवडून दिलं आहे म्हणून माझा नक्कीच याच्यात अधिकार आहे. काम करून घेणं आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, त्याचं नियोजन करणं, लोकांच्या रोज बैठका घेऊन त्यांना मोटिवेट करणं, जिथं अडचण आहे तिथंच प्रयत्न करून सॉल्व करणं हे माझं काम असल्यामुळे मी ते प्रयत्न करतो आहे. आणि आत्ताच्या ह्या 6 वर्षात मी जवळपास 100 किलोमीटर आणखी अधिकची रेल्वेची लाईन पूर्ण टाकून कंप्लीट झाली. राहिलेल्या 60 किलोमीटरमध्ये सुद्धा शिरसाळ्याच्या पुढं सुद्धा लाईन टाकणं जवळपास चालू आहे. वडवणीपर्यंत ट्रायल पण झाली, शिरसाळेपर्यंतची ट्रायलसुद्धा पावसाळा संपल्यानंतर होईल. पण रेल्वे कधी चालू होईल तर याचा प्रश्न असा आहे की रेल्वे लाईन झाली, मी फोकस कशावर केला, रेल्वे लाईन मला त्याच्यात लक्षात नाही आलं की याच्यासाठी लाईट लागते, त्याच्यामुळे सिग्नलचे कामं पाठीमागं राहिले. लाईटचं जी काही लाईट आपल्याला जी सबस्टेशन करायचं आहे, आष्टीला एक होतं आणि इकडं पुढे एक होणार आहे, पण आष्टीचं एक जरी चालू झालं तरी तोपर्यंत आपल्याला लाईन चालू होती. पण या आष्टीचं सबस्टेशन होण्यासाठी जवळपास 21 टावर 22 टावर लागत होते आणि ते टावर न उभे राहिल्यामुळं लाईटचं सबस्टेशन चालू होत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचणी होते. जवळपास 4-5 टावर मी प्रत्येकाला भेटून बोलून प्रत्येकाच्या शेतकऱ्यापर्यंत टावरच्या खांबापर्यंत जाऊन तारवरी ओढताना आडवेपर्यंत सुद्धा ज्या लोकांनी तिथं काय केलं त्यांना सर्वांना बोलून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्यांचे अधिकारी असतील सर्वांच्या एकत्रित बैठक घेऊन 15 दिवसाला प्रत्येक बैठक घेतोय आणि त्याच्यातून मार्ग काढून आता त्या टावरपैकी फक्त 1.5 टावर उभा करायचा राहिलेला आहे. आणि 1.5 टावर उभा करायचा नव्हता ती येणाऱ्या एक 15 दिवस महिन्यामध्ये ते टावर उभा होईल. आता कोण म्हणते आम्ही उद्घाटन करणार, कोण म्हणते काय करणार, पण बीड जिल्ह्याच्या खासदारानं काम केलं असं काही कोणी म्हणत नाही. म्हणजे जे काही समजा आमदार मिरवून घेतात मी ही केलं ती केलं, तर ते मला त्यांना एक सांगायचं की महाराष्ट्र शासनाचे तुम्ही प्रतिनिधी आहात, महाराष्ट्र शासनाकडून तुम्ही काय 10 रुपये आणलेत का अगोदर सांगा. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून केंद्र शासनाच्या निधीत जी मी निधी आणतोय त्या निधीमध्ये आम्ही पत्र दिलं तर असं सांगतात. आता बघा बीड जिल्ह्यातील बऱ्याच गोरगरीब जनतेचा मल्टीस्टेटचा विषय होता. बीड जिल्ह्यातल्या 5 मल्टीस्टेट आहेत जवळपास. या 5 मल्टीस्टेट म्हणजे जिजाऊ, ज्ञानराधा, शुभकल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या ज्या मल्टीस्टेट बँका आहेत त्या मल्टीस्टेट या बँकामध्ये करोडो रुपये माझ्या गोरगरीब जनतेचे, बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे, पेन्शनधार लोकांचे, मजुरी करणाऱ्या लोकांचे किंवा जे पैसेवाले आहेत त्यांचे सुद्धा, म्हणजे अशा बऱ्याच विविध स्तरातील लोकांचे पैसे करोडो रुपये अडकलेले होते आणि याचे पैसे वारंवार मागणी करून सुद्धा मिळत नव्हते. मी अमित भाई शहा यांच्याकडे बैठक लावली, स्टार क्वेश्चन केले, या सर्व याच्यातून मला परवा उत्तरी आलं. परत आमचे मुरलीअण्णा मोहोळ यांच्याकडेही 2 बैठका लावल्या, त्यांनी सुद्धा सहकार राज्यमंत्री सहकार खातं यांच्याकडे असल्यामुळे. आणि त्याच्यावर परत आता लिक्विडेटर नेमलेला आहे. लिक्विडेटर नेमचा महाराष्ट्र शासनाला अधिकार अमित भाई शहा यांनी दिला आहे, त्याचं मला पत्र आहे आणि माझ्या नावानं पत्र आलेलं आहे. आता तिथं खाली कुणीतरी म्हणते आम्ही असं केलं तर तसं केलं तर ठीक आहे, माझ्या बाय नेम मला पत्र आलेलं आहे आणि हे असं केलं काल परवा. त्याच्यानंतर ते सुद्धा विषय आहे की तो विषय खूप जिव्हाळ्याचा प्रश्न माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा होता, तो सुद्धा आम्ही सोडवायचा प्रयत्न केला. इथून केंद्र शासनातले जे सहकार मंत्री आहेत त्यांनी हौसला म्हणजे माझ्या क्वेश्चनला सुद्धा उत्तर दिलं की अशा पद्धतीचं लिक्विडेटरने मला आदेश दिले, त्याच्याप्रमाणे कारवाई झाली. त्यांची प्रॉपर्टी जप्त करणार, सर्व प्रॉपर्टी जप्त करून सर्व लोकांना पैसे देणार आणि शासनाने त्याची जिम्मेदारी घेतली. आणखी त्याच्यानंतर एक सेन्सिटिव्ह विषय झाला होता काल परवा. जे हजला जाणारे आपले नागरिक आहेत, जे की मुस्लिम बांधव आमचे हजला जातात, त्या हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना पण एक काय होतं काल जी झालं त्याच्यामध्ये आपल्याला 26 हजच्या पहिल्या हप्त्याचा भरणा अंतिम तारीख वाढविण्याची मागणी केली. त्याचं कारण असं होतं की हजला जाताना त्याचे जे आपले मंत्री आहेत किरणजी रिजिजूजी यांची काल मी भेट घेतली कालच. आणि म्हणजे काल भेट घेतली आणि काल 20 तारखेपर्यंत त्याची मुदत होती. त्यांना म्हणलं की सलगच्या सुट्ट्या आल्यात, हजला जे जायचे लोक त्यांना जे डिपॉझिट करायचं आहे त्याच्यासाठी सलगच्या 5 सुट्ट्या आल्यामुळं आपल्याला असं होतं की ते 5 सुट्ट्यामुळे त्यांचे पैसे भरणं होत नाही, डिपॉझिट होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अडचण येते. तर त्यांनी काल लगे माझ्या पत्राचा विचार करून लगेच त्याला मुदत वाढवून दिली, जेणेकरून त्या हजला जाणाऱ्या सर्व माझ्या भाविकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. 25 ऑगस्टपर्यंत त्याची मुदत म्हणजे 5 दिवसाच्या ज्या सुट्ट्या होत्या तेवढी मुदत करण्याचं काम सुद्धा आदरणीय किरणजी रिजिजूंनी यांनी केलं आहे. या सर्व गोष्टी छोटे प्रश्न असतात, आपल्याला वाटतात छोटे. आता उद्याच्याला मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, ठीक आहे, आंदोलन 29 तारखेला ते मुंबईला जाणार, कुठल्याही पक्षाचं असो, कुणाचंही असो, कुठल्या जाती धर्माचं ज्याचं आंदोलन ज्या लोकांना जायचं आहे, या गोरगरीब लोकांना त्या आंदोलनात सामील व्हायचं, त्यांचा हक्क मागायचा. त्याच्यासाठी मी गडकरी साहेबांची काल भेट घेतली की साहेब आम्हाला या सर्व लोकांना जाण्यासाठी टोल माफ करा.
म्हणजे गोरगरीब लोक आहेत, हे कुठून जाणार? एक तर वाहनं घेऊन जाणार, हे करणार, ह्यांचंही करा. अशा सध्या मी तिथल्या आरोना पण आदेश दिले आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडे पत्र देऊन पत्रव्यवहार करून मागणी करतोय आपण की झाले पाहिजेत. आपले बरेच विषय आहेत. आता बीड जिल्ह्यातले नॅशनल हायवेचे विषय बघा, 17 नॅशनल हायवे मंजूर झालेत. आता बीड जिल्ह्यातलं एक म्हणजे आमची शोकांकिता सांगा, एक जो परळी अंबाजोगाई लातूर हा नॅशनल हायवे झाला, लातूरच्या बॉर्डरला गेलं की 4 लेन आहे आणि लातूर जसं संपलं आमचा बीड जिल्हा सुरू झाला की 2 लेन. का? म्हणजे त्यावेळेचे खासदार सत्तेत होते, सगळं होतं ना, तरी नाही झालं. मग आत्ता आम्ही गडकरी साहेबाच्या पाठीमागे लागून पाठपुरावा करून त्याला 431 कोटी रुपये लातूर अंबाजोगाईपर्यंत 4 लेनला मंजूर केले. त्याच्यात कुणीतरी म्हणतं की आम्ही पाठपुरावा केला. केंद्राचे पैसे तुम्ही पाठपुरावा केला म्हणलं, नाही किती चुकीचं आहे का संयुक्तिक आहे मला माहीत नाही. त्याच्यानंतर धारूरचा घाट, 10 वर्षापूर्वी हा रस्ता सुरू आमचं काम झालं. 10 वर्षापूर्वी धारूरचा घाटचा तेवढा पोर्शनने 12 किलोमीटर तेवढा सोडूनच दिला. त्याच्यासाठी सुद्धा गडकरी साहेबाला पहिल्या दिवसापासून मी शपथ घ्यायच्या अगोदर मिटिंग घेतली आणि त्याच्यात सांगितलं, त्याच्यात सुद्धा 121 करोड रुपये त्या घाटच्या पोर्शनला सुद्धा आपण टाकून घेतले. त्याचं सुद्धा टेंडर आहे. त्याच्या पुढं माझं मानस आता आणखी आणि त्याच्या पुढची सुद्धा मंजुरी आपण ही जरी लातूरपासून अंबाजोगाईपर्यंत 4 लेन झाला तरी ती लोखंडी सारगाव किंवा अंबाजोगाईपासून पुढं मांजरसुम्यापर्यंत जर 4 लेन झाला तर कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल आणि महाराष्ट्रातली सगळी जनता या रोडनं जाते यांच्यासाठी 4 लेन ती ट्रॉफिकला आपल्याला खूप चांगलं होईल. मग त्याचा सुद्धा 4 लेनसाठी गडकरी साहेबांनी ते मान्य केलं आहे आणि त्याचा सुद्धा DPR मध्ये आपण आहोत. या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला छोटे छोटे कामं असतात, पण हे कामं लोकांचे केले पाहिजे. आणखी बरेच विषय आहेत जे की मला बीड जिल्ह्याच्या बाबतीत सांगता येतील. आता पंढरपूर शेगाव रस्त्याचं सुद्धा असंच झालं होतं मध्ये पाटोदा तालुक्यातल्या, त्याचं सुद्धा बरंच काम पाटोदा तालुक्यात राहिलं. हे राहिलेले आळलेले कामं सुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या मिटिंगा घेतो आपण, त्या पद्धतीने काम करतो. आणखी बरेच विषय आहेत. MSCBच्या बाबतीत सुद्धा दीनदयाल उपाध्याय योजना जी आहे त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा निधी आमच्या जिल्ह्याला आहे आणि त्याच्यामुळं कामच होत नाही. पण ते काम टेंडर घेऊन घेतले ना कामं करीत नाहीत, अशा प्रकार आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा एकच उद्देश आहे की ह्या दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये सुद्धा आपल्याला करोड रुपयाचे कामं त्या जिल्ह्यामध्ये माझ्या झाले पाहिजेत, उर्वरित राहिलेले करणार. आणि बीड जिल्ह्यामध्ये आणखी काय नवीन एखादा प्रोजेक्ट आपल्याला करता येतं लॉन्च त्याच्यासाठी चालू. तुम्ही जो रेल्वेचा प्रश्न आता विचारला मला दुसऱ्या, तो जे आहे ते सोलापूर, धाराशिव, इडसी, बीड, संभाजीनगर, तर या रेल्वेचा सुद्धा 1 वर्षाच्या आत त्या रेल्वेला सगळं मार्गी लावून त्याच्यासाठी सर्वेला पैसे 7 कोटी अधिक परत इकडे 94 किलोमीटर पुढचा याच्यासाठी 2 कोटी असे 9 करोड रुपये आपण सर्वेला टाकले. त्याचं टेंडर झालं, सर्वे चालू आहे. सर्वे सुद्धा 3 गोष्टी करून त्याचा एक अंतिम करायचा असतो आणि त्याची फिजिबिलिटी घ्यायची असते. त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या रेल्वे बोर्डात येतो, रेल्वे बोर्डाकडून मंत्रालयात येतो. तर या वर्षीच्या येणाऱ्या बजेटमध्ये त्याला तरतूद कशी टाकता येईल ही माझा मानस आहे. येणाऱ्या बजेटमध्ये त्याला मंजुरी कशी घेता येईल ही माझा आता ही सरकारची पॉलिसी मॅटर आहे. पण खासदार म्हणून माझा प्रयत्न करणं काम आहे आणि सरकार सुद्धा पॉझिटिव्हिटीनं मला या गोष्टीला साथ देते. सरकारचे सुद्धा आभार मी मानतो की सरकार सुद्धा आम्ही विचारलेल्या प्रश्नाला, काम केलेल्या गोष्टीला खासदार म्हणून ते काम करतात. महाराष्ट्र शासन किंवा मला बाकी दुसऱ्या राज्यातलं माहीत नाही, पण आपल्या शासनात विरोधी आमदार म्हणलं की फेकला बाजूला, तसं इथं होत नाही आहे. खासदाराची स्वायत्त संस्था आहे, खासदाराला स्वतंत्र अधिकार आहे, त्या अधिकारावर कुणीही गदा आणत नाही. आणि सर्व आम्ही विरोधी पक्षाचा जरी खासदार असलो तरी आम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं न्याय दिला जातो कामासाठी, असं माझं मत आहे.